आणि युद्धाचा सर्वात मोठा फटका आता जगाची मॅन्युफॅक्चरिंग हब असलेल्या चीनला बसण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कच्च्या मालाच्या टंचाईमुळे चीनमधील उत्पादन क्षेत्राचं कंबरडं मोडलंय। आधीच आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या चीनसमोर आता कॉस्ट पुश इन्फ्लेशनचं नवं संकट उभं ठाकलंय। नफा घटल्यानं, कंपन्यांनी नोकरभरती रोखल्यानं चीनी अर्थव्यवस्थेमध्ये खळबळ माजली आहे। तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचं चीनवर मोठं संकट असल्याचं दिसतंय। उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग ठप्प पडली आहे। चीन कॉस्ट पुश इन्फ्लेशनच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जाते। कंपन्यांचा नफा घटल्यामुळे चीनमध्ये नोकर भरती थांबलेली आहे। कर्मचारी वेतनामध्ये कपात होते आणि बाजारपेठेमध्ये मंदी सुरू आहे।